काशीरामजी पावरा यांनी देखील लोकांमध्ये अत्यंत चांगली प्रतिमा तयार केलेली आहे। देशातलं एक हे मॉडेल आहे। यापूर्वी जलसंधारणाचं मॉडेल शिरपूरमध्ये होतं, आता शिक्षणाचं मॉडेल देखील शिरपूरमध्ये आहे। तेही मला असं वाटतं शिकण्यासारखं आहे आणि सोबतच ही जी लायब्ररी तयार करण्यात आलेली आहे, मला असं वाटतं हे की ज्ञान केंद्र आहे की ज्याच्यामुळे सगळ्या मुलांना ज्ञान अर्जन करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो। अमरीशभाई पटेल यांच्या नेतृत्वात शिरपूरने जो विकास केलेला आहे तो अतिशय पथदर्शी आहे। इथले आमदार काशीरामजी पावरा यांनी देखील लोकांमध्ये अत्यंत चांगली प्रतिमा तयार केलेली आहे आणि आज ज्या प्रकारे शिक्षणाचं केंद्र म्हणून शिरपूर तयार झालेलं आहे, देशातलं एक हे मॉडेल आहे। यापूर्वी जलसंधारणाचं मॉडेल शिरपूरमध्ये होतं, आता शिक्षणाचं मॉडेल देखील शिरपूरमध्ये आहे। काल ज्या हॉस्पिटलचं उद्घाटन आम्ही केलं ते कदाचित अशा प्रकारच्या शहरामध्ये देशामधलं एकमेव हॉस्पिटल असेल आणि ज्या इंडस्ट्रीज काल आम्ही बघितल्या त्या सगळ्या देशातल्या आधुनिक इंडस्ट्रीजपैकी एक अशा प्रकारच्या आहेत। त्यामुळे मला असं वाटतं की अतिशय उत्तम काम या ठिकाणी चाललेलं आहे आणि आज आमदार साहेबांच्या कार्यालयाला भेट दिल्यानंतर ज्या प्रकारे लाभार्थ्यांना लाभ इथे दिला जातो तेही मला असं वाटतं शिकण्यासारखं आहे आणि सोबतच ही जी लायब्ररी तयार करण्यात आलेली आहे, मला असं वाटतं हे की ज्ञान केंद्र आहे की ज्याच्यामुळे सगळ्या मुलांना ज्ञान अर्जन करण्याकरता खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो। असं की काल भूषण गवई यांनी बागेश्वर धामेत जाऊन दर्शन घेतलं, त्याच्यावरती श्याम मानवांनी अशी टीका केली आहे की भूषण गवईंनी याच्यापुढे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेऊ नये। श्याम मानव कोण होता ते सांगणारे? त्यांना कोणी अधिकार दिला? ते थोडे सर्टिफिकेट वाटणार आहेत। श्याम मानव अलीकडच्या काळामध्ये फक्त प्रसिद्धीकरता बोलतात, त्यांना कोणी विचारत नाही, त्यामुळे त्यांना प्रसिद्धी पाहिजे म्हणून रोज ते असे स्टेटमेंट देतात। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।